स्वागत आहे. त्यांनी पण सन्मान घेण्यासाठी समोर येत आहे. पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी आणि या दोन्ही कुटुंबावरती प्रेम करणारी मंडळी, सेवा, संत सेवा, देश सेवा, आई वडिलांची सेवा, गोमातेची सेवा घडावी अशी एक शुभकामना वारकरी संप्रदायाचा पाईक या नात्याने करतो. असेल त्यांना ना त्यांच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या पण ब्लेसिंग्स द्या आणि आमच्या सोबत तुमचेही आशीर्वाद त्यांच्या जोडी सोबत असू देत. नमस्कार, कशा आहात? माझ्या तुम्ही आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत आहेत. तर चला लग्नाला जायला निघालोय आणि काल तिथे हळदीला गेलो तर आज तिथेच लग्नाला जाते. 6:30चं लग्न आहे, ते घड्याळ बंद पडले. तर चला सगळ्यांचे लुक दाखवते. काल पण सेम स्टार्ट झाले, आज पण सेम स्टार्ट झाले, आज पण उशीर झाला. सगळ्यांचे लुक दाखवतो आणि निघतो. ह्या शुभचा लुक मस्त. चला बर्थडेचा ड्रेस घातलाय. केश बच्चे थोडेसे वर कर ना, ते समोरून फार असं खाली चेपलेत. हा चल, आणि शिवाय मॅचिंग झालेत. ऐ मस्त दिसते साडी, खूप सुंदर आहे. फक्त कॉन्ट्रास्ट ब्लाउज घे, अजून भारी वाटत. जाऊ दे आता काय. छान वाटते. वाव. आणि ही आहे एंगेजमेंटची साडी, मस्त. चला काय बोलणार नाही, चला मग. नीट इथं समोर उभं आहे, समोर. हा फुल फिर ना. वाव, भारी दिसते साडी, पण छान दिसते. आणि अशा प्रकारे तयार झाली आणि ही माझ्या लग्नातली साडी आहे. स्टील तशीच आहे, खूप सुंदर आहे. नारायण पेठ. आता फक्त त्याच्यावर हे ब्लाऊज चेंज केले, साडी तेव्हाचे कलर खूप सुंदर. आणि त्या म्हणजे 8-9 वर्षापूर्वीच्या साड्या पण अजून ट्रेंडमध्ये आहेत. म्हणजे काठपदरच्या साड्या खूप वर्ष जशाच्या तशा राहतात, वापरता येतात. फक्त जे वरच्या साड्या असतात त्याला थोडंसं पॅटर्न चेंज होत जातं दर थोड्या वर्षानंतर आणि त्याच्यामुळे त्या साड्या पडून राहतात. त्याच्यामुळे काठपदरच्या साडी जर इन्व्हेस्ट करत असाल ना तर कधी वाया जाणार नाही असं मला वाटतं. तर चला, ही आमची आलिया भट, गोड दिसते. चला, आमच्या इथंच आहे सिद्धेश्वरच्या मंदिरावर, जिथं माझं लग्न झालं तिथंच हे पण लग्न होत आहे. अश्विनी म्हणते स्टेज जरासं हे मागे आणि तुमचं जरा पुढं होतं, बघू स्वप्नात. हो, जास्त नव्हती, कमी होती आणि आता जरासं वेगळं केलं असेल. चला बघूया.
महेश्वरजी हिंगे सहशिक्षक पालघर, आदरणीय सर्जेरावजी कवादे, तुकारामजी कवादे सर, दत्तात्रय पावशे सर, सुधाकर खोले सर, प्राचार्य आर्वी हायस्कूल आर्वी, अप्पासाहेब येवले. मंदिराचे पोलीस पाटील राजा पाटील यांचे देखील या विवाह प्रसंगी स्वागत आहे. सरकारचे अध्यक्ष चंपती पाटील पवार यांचं देखील आजच्या या मंगल प्रसंगी हार्दिक स्वागत आहे. यानंतर हरिभक्तपरायण भास्कर महाराज कामकर यांचा सन्मान होत आहे. चला पहिले लग्न असेल काय म्हणलं. वधूवर्य शुभमंगल लाभो संतति संपदा बहु लाभो तही सद्गुण स्थिर कर्मयोग आपुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा हो सदा
शुभमंगल सावधान शुभमंगल स्तुभ पारिजात कसरा धनवंतरी चंद्रमा मधुगा सुरेश्वर गजो रंभा दिवे स्वांगना अश्वसप्त मुखा विषो हरिधन शंखो चामुजे रत्नानि चतुर्दश प्रतिदिन कोर्या सदा मंगलम शुभमंगलासावधान। यानंतर या शुभमंगल प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता सेवा, संत सेवा, देश सेवा, आईवडिलांची सेवा, गोमातेची सेवा घडावी अशी एक शुभकामना वारकरी संप्रदायाचा पाईक या नात्याने करतो आणि या नवदाम्पत्याच्या पाठीशी सदैव वारकरी संप्रदायाचा आराध्य मस्त झालेलं भारी, आम्ही पण खूप एन्जॉय केलं. जेवण करतो लगेच जायचं तुम्ही एवढं लांबून आल्याबद्दल नाही, खरंच तिकडे खूप परिस्थिती खराब होती. म्हणजे ते जाळपोळ हे ते चालू आहे, त्याच्यामुळे भेट होते हे नव्हते. म्हणजे तू तरी जाते मुंबईला गेलेले होते. जाता येईल ना आर्याला बोला अजून एकदा. आर्याचं खूप कधी येणार आहे. फोटो काढायचा मला भेटणार आहे. आर्याला बोलून एकदा. आर्या काढला ये ना फोटो. एक मिनिट आहे ना, एक मिनिट येतो नाही तर
हो येते माझं पण आहे. झालं का जेवण? चालू आहे मस्त आहे जेवण. सानूसाठी ऍडजस्टमेंट चालली इकडे. बसला फार छान आहे आणि फार भूक पण लागली आहे. चला हां चला बस. घरी मस्त लग्न झालं. 2 दिवस आम्ही पण एवढा एन्जॉय केला. लग्न माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचंच होतं, म्हणजे घरातलंच लग्न असल्यासारखं होतं. तर मजा आली, खूप धमाल केला सगळ्यांनीच. आणि तिथे एवढं फिरलो, मस्त सगळ्यांशी भेटलो, बोललो, सगळे नवीन काय काय ओळखी झाल्या. आणि तिच्या क्यूटशा ज्या पऱ्या आहेत त्या पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. तिला 3 मुली आहेत आणि त्या इतक्या क्यूट आहेत, एवढ्या सुंदर बोलतात. मला तर माऊ माऊ इतकं बोलल्या, इतकं भारी वाटत होतं. चला मस्त सगळं झालं. आणि नवरा नवरी पण खूप खुश आहेत, खूप सुंदर दिसत होते आणि खूप सुंदर जोड आहे. तुम्ही पण बघितलं असेल. त्यांना ना त्यांच्या भावी आयुष्यासाठी तुमचं पण ब्लेसिंग्स द्या आणि आमच्यासोबत तुमचेही आशीर्वाद त्यांच्या जोडीसोबत असू देत. नांदा सौख्य बरे, मस्त संसार करा. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन शीतल आणि चैतन्य. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. मग कसं वाटलं लग्न? मस्त झालं ना? आपण किती एन्जॉय केलं? हो ना, आम्ही पण खूप एन्जॉय केलं. वाटलं नव्हतं पण खरंच मस्त. तिनं तर मला मेहंदीला बोलवलेलं, आधीच्या सगळ्या फंक्शनला बोलवलेलं, पण आधी काही शक्य नव्हतं. शिवायची एक्झाम सुरू होती. पण जेवढं हळद आणि संगीत आणि लग्नाला आलोत ना त्यातच खूप आम्ही हॅप्पी आहेत. कारण खूप सुंदर सगळं पाहायला झालं, सगळ्यांना भेटून पण मस्त वाटलं. तर चला भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय, गुड नाईट एव्हरीवन. उद्या टाकायचं का? आता का हा का हो 1-2 दिवसात. उद्याच्या उद्याच नाही होणार. आणि एडिटिंग करायचं. आता 11 वाजलेत. आता कंटाळा आलाय, झोप आली आहे. बघू आता उद्या परवा.